विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या रिझल्टचा दिवस आठवतोय? किती खुश होतो आपण, किती खुश होतो. पेढे इतके वाटले होते की विचारूच नका. तो आनंदच वेगळा होता आणि आपले मित्र पण आनंदी होते. सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागला होता. 2 वर्ष अशी निघून गेले. बरोबर आहे सांगा बघू? आणि या 2 वर्षांनी आपल्याला खूप काही शिकवलं, खूप. आपण जेईसाठी, नीटसाठी एफर्ट्स घेतले असतील, एनडीएसाठी एफर्ट्स घेतले असतील, यश मिळालं, नाही मिळालं, अशा गोष्टी घडल्या असतील. पण बरीचशी मुलं 80% 80% मुलं 11th-12th मध्ये तणावातच असतात किंवा हे पर्सेंटेज कदाचित जास्तच असेल. खूप स्ट्रगलिंग ही 2 वर्ष असतात. हां, मला एक कॉमेंट आलं होतं एका व्हिडिओवर बरं का आणि ते कॉमेंट ऐकून, वाचून मला थोडंसं ना, माझ्या जुन्या काही गोष्टी आठवल्या, की जेणेकरून त्या तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं मला म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय बरं का. मी तुम्हाला सांगतो, कॉमेंट आहे एका मुलाचं नाव त्याचं मी हाईड करून ठेवलंय. काय म्हणतोय तो? काय म्हणतोय तो? की तो म्हणतोय फेल्ड इन लाईफ. आयुष्यात हरल्यासारखं वाटतंय किंवा हरलोय. ओके. जेई मेन्स मध्ये अरे 88% आहेत. 88% आहेत जेई मेन्स मध्ये. ही रँकचं मला माहित नाही. बिटसॅट एक्झामचं मला काय माहिती नाही. एमएसटी सीईटी 100 मार्क्स आहेत. म्हणजे क्लोज टू 95% आहेत. आहेत. मी आत्ता सांगतो लक्षात घ्या. हे एक्झामचं मला माहित नाही. जेई ऍडव्हान्स मला काही माहित नाही. बोर्ड्सला 75% दिसतायत त्याचे. मग एवढं असताना तो काय म्हणतोय? फेल्ड इन लाईफ. ओके. आता इथं मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. एक लक्षात घ्या, आयुष्यात कधी हार मानायची नाही. सतत प्रयत्न करत राहायचं. ओके. अरे यश आणि अपयश म्हणतो ना आपण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. होय. अपयशातच यशाची अपयश हेच यशाची पहिली पायरी असते. काही चुकीचं नाहीये. मी जस्ट माझ्या कॉलेज लाईफचं एक्झाम्पल देतो. मला पण असंच वाटत होतं. 11th-12th तर लॉसमध्येच गेलं होतं. इंजिनिअरिंग पण केलं होतं रडत-खडत. 4 वर्षात कंप्लीट केलं. इयर डाऊन मी कधी झालो नाही किंवा 1 वर्ष म्हणतो ना आपण डिस्कंटिन्यू कधी झालो नाही आम्ही म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय? मला अजून आठवतंय. फायनल इयरला की नाही, आमच्या क्लासमधल्या एका मुलाची प्लेसमेंट झाली. हो, आम्ही पीयूपीआयटी बुधगावला होतो आणि आमच्यातले टॉपर्स ना वालचंदला इंटरव्ह्यूला जायचे. एका मुलाला पॅकेज मिळालं होतं चांगलं. ओके, तोही मित्रच होता, बरेचसे मित्र होते. एकदा त्याचं एका मुलाशी भांडण झालं. अरे होतं मित्रांच्यावर भांडणं होतात. पण त्यात तो काय बोलला, "ए तुम्ही सगळे" जरा भाषा वेगळी असते बरं का. तो शब्द मी घेणार नाही, शब्द चेंज करतो. तो काय म्हणला, "अरे तुम्ही सगळे काय 1000-2000 काम करणार आहे. तुमची लायकी काय?" असं चिडून मुलं बोलतात. पुन्हा मित्र होतात. पण बोलला तो. लायकी हा शब्द आला. रिअॅलिटीमध्ये त्या काळात तसंच होतं. मी तुम्हाला सांगतो, की मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्कोप होता त्या काळात 20-25 वर्षापूर्वी. सगळे मेकॅनिकलच घेत होते आणि पास आउट झाल्यानंतर आता माझा एक मित्र आहे. टॉपर होता. त्याला इथल्या साखर कारखान्यात जॉब मिळाला. ₹1200 पेमेंट होतं. हां, 1000-1200 तो बोलला काही चुकीचं नव्हतं. मी पुण्यात होतो. ₹2100 पहिल्या महिन्याची सॅलरी होती. हां, तुम्हाला शॉक वाटेल, पण हां, 25 वर्षापूर्वी तसंच होतं. त्यावेळेस प्लेसमेंट अशी भागच नव्हता. हे सीएसआयटीमुळे प्लेसमेंट छान झालंय बरं का. मग त्या काळात कुठली रिप्लेसमेंट? स्ट्रगल करायचा होता. मग मला सांगा, मग 1000-1200 वर काम करायचं. मग त्यावेळेस म्हणलं जायचं, की शेतात राबणाऱ्या गड्याला सुद्धा चांगला पगार मिळतो इंजिनिअरपेक्षा. अरे पण ते सुरुवातीचेच डेड असतात रे बाळांनो. मी तुम्हाला आता काय सांगतोय बघा. माझ्या बरोबर असणारा प्रत्येक मित्र आता सक्सेसफुल आहे. ओके. काही कॅनडामध्ये आहेत. ओके. अमेरिकेत आहेत. हैदराबाद मधल्या जे म्हणतो ना केमिकल इंडस्ट्रीज, फार्मा इंडस्ट्रीज त्यात ते टॉप पोझिशनमध्ये आहेत. ओके. ज्या माझ्या मित्राचा ग्रुप क्लिअर नव्हता, तो गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. ज्या मित्राचे माझे ग्रुप क्लिअर नव्हते, ओके, डिप्लोमाला घ्यावं लागलं, ते मोठ्या-मोठ्या कंपनीजमध्ये आहेत. ओके. जे फार्माला गेले, सुरुवातीला स्ट्रगल झाला, पण टॉपच्या फार्मा कंपनीमध्ये आहेत. सगळे सक्सेसफुल आहेत बाळांनो. आणि सगळ्यात महत्वाचं, जस्ट एक मी तुम्हाला सांगतो बरं का, जेव्हा फायनल इयरला मी गेलो की नाही, फायनल इयरला 4थ्या वर्षी, तर आमच्या बॅचमध्ये 2 नवीन स्टुडंट असे आले होते. ओके, की ज्यांचं इंजिनिअरिंगचं ते 7वं वर्ष होतं. म्हणजे दरवर्षी ते फेल व्हायचे. दरवर्षी फेल व्हायचे. म्हणजे काही-काहींना 8-8 वर्ष लागतात इंजिनिअरिंगला. मग त्यांनी काय म्हणायचं, हार मानायची नाही. इंजिनिअरिंग तर लाईफच वेगळं आहे रे. सध्या तुम्ही ना हे जे चाललंय ना रट्टा मारायचं, हे तुमचं लाईफ समजू नका. तुमचं स्किल इम्पॉर्टंट आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रे. कम्युनिकेशन स्किल. तुम्ही बोलताय कसं, स्वतःला कसं बसताय कसं, उठताय कसं, चालताय कसं, बोलताय कसं हे इम्पॉर्टंट आहे. हां, नॉलेज आहे, तेही इम्पॉर्टंट आहे. पण प्रॅक्टिकल नॉलेज आणि हे पाठांतराचं नॉलेज जमीन आसमानचा फरक आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतो. मी केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मी आयुष्यात एकच इंटरव्ह्यू दिला बरं का बाळांनो. ओके. आणि त्या इंटरव्ह्यूत माझ्यासमोर टेबलावर ना गाड्यांचे पार्ट्स होते. मला नाही ओळखता आलं.
होतं की आम्हाला आयसी इंजिन नावाचा सब्जेक्ट होता, इंटरनल कंबशन इंजिन मेकॅनिकलला फायनल इयरला. सगळे पार्ट स्टडी केले होते ना, तर प्रॅक्टिकल पार्ट्स बघताना पुस्तकातले पार्ट्स कुठं आठवतायत आणि कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये की पूर्ण असं डिटेल अनालिसिस नसतंच रे. 10वी पर्यंत आपण तेच केलं ना. प्रॅक्टिकल झाले का 10वी पर्यंत? नाही झाले. 8वीला प्रॅक्टिकल झाले नाही. 9वीला झाले नाही. 10वीला पण प्रॅक्टिकल नाही झाले. तुम्हाला काय केलं आठवतंय का 10वीला? की तुम्हाला ना एक्झामच्या आदल्या दिवशी शाळेत बोलवतात. रिहर्सल घेतात. उद्या ह्याच एक्सपेरिमेंट येणार आहे, पाठ करून ये. झालं तुमचं प्रॅक्टिकल. इंजिनिअरिंगला पण बऱ्यापैकी असंच होतं रे. नाही प्रॅक्टिकल एवढं नॉलेज आहे. जोपर्यंत स्वतःहून तुम्ही उतरत नाही तोपर्यंत नाही. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही गेला, की झाली तुम्ही झेप घेणार आहे मोठीच्या मोठी. मग कशाला रे असं निराश होतंय? तुम्ही काय येतंय, तुम्हाला सगळ्यांना ना एकाच रेसमध्ये पळवलं जातंय. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. माहितीये रे तुम्हाला ती गोष्ट कुठली? झाडावर चढण्याची स्पर्धा आहे. झाडावर चढण्याची स्पर्धा आहे. रेसमध्ये कोण आहे? मगर पण आहे, हत्ती पण आहे, सगळे प्राणी आहेत. आता हत्ती काय ते झाडावर चढणार आहे सांगा बघू? माकडं जिंकणार आहे ना. होय, मग ही पण एक रेस तशीच आहे. ही जी आय-आय-टी, जेईई, सीईटीची रेसमध्ये तुम्ही पळताय ना सीएस मिळवण्यासाठी, तर सगळेच प्लेयर त्यासाठी नाही आहेत रे. तुम्ही तुमचं स्किल ओळखा. होय. जस्ट मी कालचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. जस्ट एक्झाम्पल देतोय. कुठलं बघा, माझा एक स्टुडंट आहे. 60% कंप्लीट आहेत मार्क्स त्याचे. 10वीला कमीच होते मार्क. त्यामुळे 60%ला आम्ही खुश आहे. ओके. ओव्हरऑल ग्रुपिंग क्रायटेरिया पण क्लिअर आहे. पण आता पुढं काय करायचं? मी तुम्हाला सांगू का, की एकुलता एक मुलगा आहे. ओके. आणि त्यांचं हॉटेल आहे चांगलं. मग तुम्हाला मला विचारत होता, सर मी हॉटेल मॅनेजमेंटला जाऊ का? ओके. मला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायची इच्छा आहे. जाऊ का? मग मी त्याला सरळ जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. मी त्याला म्हटलं, "तुझं स्वतःचं हॉटेल आहे ना, मग त्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये तुम्हाला काही वेगळं शिकायला मिळणार नाहीये. तू इथं शिकशील ते इम्पॉर्टंट आहे." वडील तुझे काय म्हणतायत? तो म्हणला, "सर पप्पा पण तेच म्हणतायत. पप्पांचं पण तेच म्हणणं आहे." आणि मग मी त्याला जो सल्ला दिलाय तो वेगळा आहे. तो इथे मी सांगत बसत नाही. पण मी त्याला काय सल्ला दिलाय, "तू साताऱ्यातच इंजिनिअरिंग कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, आर्किटेक्चर पण कॉलेज आहे. सगळे कॉलेजेस साताऱ्यात आहेत. तू कुठल्याही साताऱ्यातल्या कॉलेजला जिकडे तुला जायचे तिकडे जा. इव्हन हॉटेल मॅनेजमेंटचे पण असतील. पण सकाळपासून कॉलेजला जाईपर्यंत तू तुझ्या हॉटेलमध्ये काम केलं पाहिजे. कॉलेजमधून आल्यानंतर तू तिथं काम केलं पाहिजेस आणि तू आहे. तू आल्यानंतर तुझे वडील आता करतायत, तू अगोदर करत होता. आता फुल टाईम जर तू करायला सुरुवात केली, तर ग्रोथ नक्की होणार आहे, नक्की. आणि इथं जे तू शिकणार आहे, तुला कुठल्या कॉलेजमध्ये शिकायला मिळणार नाहीये. प्रॅक्टिकल नॉलेज आहे." तर माझं तुम्हाला सजेशन तेच असतं. 10वीच्या सेंड ऑफला मी तेच सांगितलंय मुलांना. काय? की तुमच्या वडिलांचा एखादा बिझनेस असेल, तर काय ते नुसतं अभ्यास करत बसलाय. जावा, वडिलांच्या कामात वडिलांना हेल्प करा. ओके, शिकून घ्या. ते नॉलेज तुम्हाला फार वेगळं मिळणार आहे, लक्षात घ्या. ओके, मग त्यामुळे कधीही आयुष्यात असं निराश होऊ नका. मग केवढी मोठी अचीव्हमेंट आहे ही. बोर्ड्सला 75% पडले, जेईई ॲडव्हान्सला आता हे काय मला मी माहित नाही, मला हे कट केलं होतं बरं का मी. पण हे पण नाही. पण हे पण चांगलेच पर्सेंटाइल आहेत ना 88. त्यालाही चांगलं कॉलेज मिळू शकतं. आता मी तुम्हाला एक छोटा एक एक्झाम्पल देतो. माझ्याकडे एक स्टुडंट होते, लेट मुलगी, वडील नव्हते. तिला एक साधारण 95च्या आसपास पर्सेंटाइल होते. तेही 6 वर्षापूर्वी हां. 5 ते 6 वर्षापूर्वी. 5-6 वर्षापूर्वी 95-96% पुण्यातलं चांगलंच कॉलेज मिळालं असतं. तिनं आष्ट्याला घेतलं. अण्णासाहेब डांगे कॉलेज. मी तुम्हाला सांगतो, डिसिजन तिचं वेगळं होतं. पुण्याला जाऊन टॉपच्या कॉलेजमध्ये बॉटमचा स्टुडंट बनण्यापेक्षा या कॉलेजमध्ये ती टॉपची स्टुडंट म्हणून गेली आणि 4ही वर्ष तिनं तसंच तिथं अचीव्हमेंट दाखवली. प्लेसमेंट पण छान झाली. आणि माहित आहे मला, यांना फक्त सुरुवात हवी असते ह्या मुलांना. एकदा प्लेसमेंट मिळाली की तिथेही ते जबरदस्त प्रगती करतात. तुम्हाला सांगतो, आयुष्याला स्टॉप नाहीये कुठं. ड्रीम कॉलेज मिळालं, आता मी निवांत नाही. ड्रीम कॉलेजमधून ड्रीम पॅकेज मिळालं, आता मी निवांत नाही. तुम्हाला स्ट्रगल रोजचे. पॅकेज मिळालं म्हणजे संपलं नाही रे. तिथेही काम करावं लागणार आहे. तिथेही तुम्हाला सतत स्ट्रगल करावं लागणार आहे ग्रोथसाठी. आणि तुम्ही बिझनेस म्हणत असाल ना, तर 24 तास द्यायची तयारी असेल, ओके, 24 तास तयारी द्यायची असेल तर बिझनेसचा विचार करा. त्या नोकरीवाल्यांना सुट्ट्या-बिट्ट्या असतील, ओके, उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या म्हणूया आपण, 9 to 5 जॉब म्हणूया आपण, ओके. 5ला माझी जबाबदारी संपली, ओके. पण बिझनेस तसं नसतं. पूर्ण जबाबदारी असते, लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी या मॅटर करतात. त्यामुळे कधीही आयुष्यात इथनं पुढे फेल्ड इन एक्झाम, फेल्ड इन लाईफ असले काही विचार करायचा नाहीये, लक्षात घ्या. कायम स्ट्रगल करायचंय आणि चांगलं यश मिळवायचंय. आयुष्य प्रामाणिकपणे कष्ट घ्यायला सुरुवात केली, की मदत करतं आणि करतंच, लक्षात घ्या. लगेच नशीब आपल्या बाजूने पालटतं. होय, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय आणि तुम्हाला पण तसंच करायचंय. ऑल द बेस्ट.